जालन्यात उष्णतेचा कहर, 40 अंशापार तापमानात नागरिकांना सावध राहण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आवाहन। जालना जिल्ह्यातील तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन आशिमा मित्तल यांनी केलंय। मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढत असून नागरिकांनी दैनंदिन कामकाज करताना योग्य ती काळजी घेणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये। अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा। शक्य तितक्या हलके सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावे असंही आवाहन करण्यात आलंय। उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं। प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी। उष्णतेमुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी किंवा उलट्या यासारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित सावलीत जाऊन विश्रांती घ्यावी आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय। यासोबतच पशु पक्ष्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय। जनावरांना सावलीत ठेवावे तसेच त्यांच्यासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलंय। जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असेही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नमूद केलंय। नमस्कार। जालन्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आता ऊन खूप वाढत चाललेली आहेत। आपल्याला माहिती आहे की आता जे तापमान आहे ते 40पेक्षा जास्त झालेलं आहे। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपल्याला उष्माघातापासून सावधान राहायचे आहे। म्हणजे आपल्याला दुपारी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बाहेर पडायचे नाही। आपल्याला अनावश्यक गोष्टी टाळायची आहे आणि त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्याला घरी किंवा थंडी जागावरती राहायचे आहे। आणि याच्यासोबतच काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आपण करू शकतो त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छिते। पुरेसे पाणी घेणे हे फार महत्त्वाची गोष्टी आहे। सौम्य रंगाचे कपडे, कॉटनचे कपडे वापरणे, बाहेर जाताना छत्री, टोपी याचा वापर करणे, प्रवास करताना सोबत पाणी ठेवणे आणि आपल्या जवळ जे काही पशु आहे, जानवर आहे त्यांना सावलीत ठेवणे आणि पुरेसे पाणी देणे, हे सगळी गोष्टी करणं फार गरजेचं आहे। आणि जे काही लोक आपले घरी येत आहे त्यांना पाणी देणे, त्यांना सावलीत बसवणे, हे सगळी गोष्टी आपण नक्की करूया। आणि जालना जिल्ह्यातील जे काही आता तापमान वाढलेलं आहे, 1 महिन्यात आपल्याला काळजी घेणे फार गरजेचे आहे। हे बोलून मी सगळ्यांना सावध करते। धन्यवाद। जय हिंद।